भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साधारणपणे 13 जानेवारीला साजरा होतो, जो हिवाळ्याच्या शेवटी आणि नव्या ऋतूच्या स्वागताचे प्रतीक आहे. यात भोगीची भाजी अनेक भाज्या व रानभाज्या एकत्र करून केलेली भाजी असते. बाजरीची भाकरी आणि तीळ खायला देतात. तसेच घरात स्वच्छता करून देवाची पूजा केली जाते, जेणेकरून आरोग्य चांगले राहावे आणि नव्या वर्षाची सुरुवात उत्साहात व्हावी. भोगी सणाचे महत्त्व. न खाई भोगी तो सदा रोगी या म्हणीनुसार भोगीच्या दिवशी पौष्टिक आणि उष्ण पदार्थ खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. हिवाळ्यातील भाज्यांचा उपभोग. या ऋतूतील विविध हंगामी भाज्या, पालेभाज्या आणि रानभाज्या वापरून भाजी करतात, जे शरीराला ऊर्जा देतात. नव्या ऋतूचे स्वागत. हा सण थंडीचा जोर कमी होऊन उन्हाळ्याची चाहुली लागण्यापूर्वी येतो आणि नवीन पिकांच्या आगमनाचा आनंद साजरा करतो. भोगी सण कसा साजरा करतात? स्वच्छता. घरातील सकाळी उठून घर स्वच्छ, परिसर स्वच्छ केला जातो. दारासमोर रांगोळी काढली जाते आणि आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकतात. विशेष पदार्थ. भोगीची भाजी पावटे, गाजरा, वांगी, हरभरे, घेवडा यासारख्या भाज्या व रानभाज्या एकत्र करून तीळ घालून केली जाते. बाजरीची भाकरी तीळ लावून बनवतात आणि लोण्यासोबत खायला देतात. तिळगुळ. तिळाचे लाडू, तिळगुळ वाटतात. नैवेद्य. या पदार्थाचे देवाला नैवेद्य दाखवतात, त्याला भोग म्हणतात. सवाष्णी भोजन म्हणजे सुवासिनींना जेवायला बोलवतात किंवा त्यांच्या घरी शिधा पाठवतात. सुगड. काही ठिकाणी सुगड म्हणजे सुवासिक वस्तू आणि साडी चोळी देण्याची पद्धत असते.